नव्याने निर्माण झालेला जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, त्यातील जव्हार तालुका म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणून समजलं जातं। येथील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे भात शेती। पावसाळ्यात आपल्याला इथे बहुतेक ठिकाणी भात शेती बघायला मिळते। जव्हार तालुका म्हणजे अतिदुर्गम तालुका, पण सभोवतालचा निसर्गरम्य वातावरण पाहता एकदम जबरदस्त कडक। तालुका जरी अतिदुर्गम असला तरी पावसाळ्यात येथील वातावरण रमणीय असते। पावसाळ्यात येथील प्रमुख आकर्षण म्हणजे धबधबे। निसर्गाच्या कुशीत वसलेले हे धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षण केंद्रबिंदू बनत चालले आहे। आजचा आपला आकर्षण म्हणजे लेंडी नदीवरून वाहणारा हिरडपाडा धबधबा। साधारण बोईसरवरून प्रवासाला सुरुवात केली। माझ्या घरापासून अगदी 100 किलोमीटर अंतरावर हिरडपाडा धबधबा। साधारण बोईसरवरून निघालो होतो, आता मुंबई अहमदाबाद हायवे वरती आहोत। आपला आजचा डेस्टिनेशन आहे हिरडपाडा वॉटरफॉल। तर हिरडपाडा वॉटरफॉल जाण्यासाठी आपण आता पुढे जाऊया, पुढे जाऊन लेफ्ट मारूया आणि विक्रमगड लागेल। विक्रमगड नंतर जव्हार, जव्हारपासून 13 किलोमीटरला हिरडपाडा वॉटरफॉल आहे। महामार्गावर रस्त्याची कामे रखडली होती, त्यामुळे जागोजागी ट्रॅफिक आणि चिखल पाहायला मिळत होता। रस्त्याची कामं चालू आहे तिकडे, म्हणून तुम्हाला जागोजागी आता मुंबईपर्यंत अशी ट्रॅफिक बघायला भेटणार। कसा बसा विक्रमगड जव्हार रस्ता पकडला आणि सुटकेचा श्वास फुंकारला। हिरडपाडा धबधबा जव्हार शहरापासून 13 किलोमीटर आणि मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे। या धबधब्यापर्यंत येण्यासाठी तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर अधिक उत्तम, कारण तुम्ही जव्हार पर्यंत जरी आलात तरी पुढे 13 किलोमीटर अंतरावर हिरडपाडा गाव आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार हिरडपाडा गावापर्यंत जाण्यासाठी सोयीस्कर बस किंवा वाहन लवकर मिळत नाही। विक्रमगडला पोहोचतोय आणि हळूहळू पावसाने सुद्धा आगमन केलेलं आहे। थोडा थोडा पाऊस पडत आहे आता। कधीपासून आकाशात काले ढग मुक्त विहार करत असताना दिसत होते, पण आता हळूहळू पावसाने सुरुवात केली। वातावरण मस्त गार झाले होते। रस्त्याच्या कडेला भात शेतीची लागवड करताना पाहायला मिळाली। नजर जाईल तिथे नुसती हिरवाई दिसत होती। रान मस्त हिरवगार झालं होतं। नद्या नाळे तुडुंब भरलं होतं, ते पण बहुतेक पावसाचा आनंद साजरा करत असावेत। हिरवाईचा आनंद घेण्यात मी रमलो। बघता बघता जव्हार घाटाला सुरुवात झाली। पावसाळ्यात जव्हार घाट म्हणजे स्वर्ग। तर फायनली आपण पोहोचलो आहोत आता जव्हार घाटामध्ये। हा पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग आहे, पण इथला निसर्ग सौंदर्य एकदम जबरदस्त आहे ना, एकदम कडक आहे। तुम्ही बघू शकता पूर्णत्र हिरवाई। आणि आता मला इथे एक वॉटरफॉल दिसतोय, छोटा वॉटरफॉल आहे हा एकदम जबरदस्त एरिया आहे मित्रांनो। आपल्यासोबत आहेत उस्ताद भाई। उस्ताद भाई ऑलरेडी 2-3 वेळा आलं होतं आपल्यासोबत। उस्ताद भाई क्या कहना चाहते हैं इस मौसम के बारे में? इस मौसम के बारे में कहना चाहता हूँ, बहुत बढ़िया मौसम है साहब, और एकदम पूरा रंगीन है मौसम, और ऐसे में कितना अच्छा लग रहा घूमने में। मराठी चित्रपटातल्या दाखवल्याप्रमाणे सीन मधून लालपरी रस्त्यावरून जात होती। तिला बघूनही आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। माझा आवडीचा घाट म्हणजे जव्हार घाट। माझी महिन्यात तरी एखाद्या वेळेस या घाटाशी भेट पडतेच। इथल्या रस्त्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मला बऱ्यापैकी माहिती आहे। काही क्षणातच जव्हार घाट धुक्यात हरवला गेला, तसा मीही त्या नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी हरवला। वाटेत बरेच स्टॉप घेत घेत पुढे पुढे जात होतो। खरं तर जव्हारच्या घाटामध्ये आहोत आणि इकडचं वातावरण अप्रतिम आहे। सर्वत्र फॉग पसरलेला आहे, दिसते का? पूर्ण फॉग आहे हा। दाट धुक्याची चादर पसरलेली आहे।
जव्हार घाट कधी संपला काही समजलंच नाही. खूप साऱ्या आठवणी तो देऊन गेला. हा सरळ जव्हार नाशिक रोड आहे. पुढे जाऊन आपण सेलवासा रोडला टर्न मारूया. आपल्याला हिरटपाडा वॉटरफॉलला जायचं आहे, तर आपण सरळ न जाता सेलवासा रोडला टर्न घेऊया. जव्हारमधील काही निसर्ग दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतोय. मस्त एकदम जबरदस्त आहे. कडक कडक व्ह्यू आहे एकदम. निसर्गाच्या प्रेमात गाडी कधी स्लिप झाली काही समजलंच नाही. खरं तर मी निसर्गाच्या सानिध्यात बाण हरपून बसलो होतो. निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायला गेलो, गाडी स्लिप झाली होती. थोडक्यात बचावलो. समोर असलेल्या तलावाची भव्यता काही ओरच होती. शांत निरागस, अगदी कोणाची तरी वाट बघत आहे असा तो बसला होता. हिरटपाड्याकडे जात होतो, पण वाटेमध्ये एक तलाव भेटला. त्याचा मोह काय आवरला नाही आणि मी शेवटी त्याला पाहण्यासाठी इकडे आलेलो. तर हा पूर्ण मस्त तलाव आहे, जबरदस्त. बराच वेळ तलावाचा नेत्रसुख घेतला. आता निघायला हवं. हिरटपाडा धबधबा आपली वाट पाहत असेल. हिरटपाडा गावामध्ये दाखल झालो आहोत आणि आता फक्त 10 ते 15 मिनिटं आपण बाईकने जाऊ. गावात आजही पारंपरिक कौलारू घरे पाहायला मिळाली. लहानपणाची आठवण झाली. एकेकाळी मी या कौलारू घराचा आनंद अनुभवला आहे. आजही इथे उदरनिर्वाह करण्यासाठी लोक पूर्णतः शेतीवर अवलंबून आहेत. गावात भात शेतीची कामे चालू होती. फायनली हिरटपाड्याच्या धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटशी पोचलेलो आहोत आणि मला इथूनच आता हिरटपाड्याचा धबधबा वाहताना दिसतोय, ओसंडून वाहतोय. हा हिरटपाड्याचा व्ह्यू पॉईंट आहे आणि आपल्याला उतरायचं एकदम खाली. इथून असं खाली उतरायचं आपल्याला खाली. आणि वरून पण तुम्ही एक व्ह्यू पॉईंट आहे, वरती पण आहे, तिथून त्याची विहंगम दृश्य दिसतील. जव्हार शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेला हिरटपाडा धबधबा. धबधब्याची उंची साधारण 300 फूट इतकी आहे. दाबोसा धबधब्याप्रमाणे इथे पर्यटक गर्दी करत नाही. मुळातच पर्यटकांना याच्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. हिरटपाडा धबधब्याचा हा पार्किंग एरिया आहे, पण मला फक्त इकडे एक गाडी, एक आमची बाईक आहे आणि अजून एक. तर म्हणजे इथे कमी प्रमाणात पब्लिक येतो. जास्त पब्लिक जाते ती दाबोसा धबधब्यावरती. बट इथे आल्यावरती तुम्हाला एक छोटंसं दुकान पण आहे, मक्के वगैरे भेटतात. तर व्ह्यू पॉईंट नंतर काहीसं थोडंसं चालल्यानंतर आपल्याला अशा प्रॉपर पायऱ्या लागतील छोट्या छोट्या. तिथून आपल्याला जायला लागेल खाली. खाली उतरण्यासाठी मस्त पायऱ्यांची सोय केली आहे. परत एकदा निसर्ग सौंदर्य जवळून निहाळू लागलो. अजूनही समोर दिसतोय एक मला अजून व्ह्यू पॉईंट दिसतोय. तिथे पण आपण जाऊया, तिथून कसे दृश्य येतात बघूया आणि परत आपल्या प्रवासाला निघूया. याच्या अगोदर आपण तिथे कुठे होतो आणि आपण तिकडून बघत होतो धबधबा कसा दिसतोय. हा दुसरा व्ह्यू पॉईंट आहे आणि इथून बघा एकदम जबरदस्त दिसतोय. धबधबा खदखदून वाहतोय. धबधब्याचा आवाज चारी दिशेला घुमत होता. भन्नाट त्याचा देखावा, पाहिजे तशी त्याची भव्यता. शेवटचा टप्पा ओलांडताना कच्चा रस्ता लागतो. इथून जरा जपूनच, कारण पावसाकारण माती जास्त चिकट झाली होती आणि पाय घसरण्याची शक्यता तितकी जास्त होती. वाट एकदम घसरंटी आहे, पण आरामात आम्ही जातोय खाली. धबधबा आणि मन एकदम तृप्त केलंय माझं. त्याचा आकर्षण काही निराळाच, त्याचा मोह काही आवरेना. बऱ्याच वेळा मी त्याला चोरून चोरून बघत होतो. रस्ता एकदम जबरदस्त होता. खाली बसून बसून आलोय. जास्त माती स्लिपरी झाली होती, जास्त रिस्क घेतला नाही. एकदम खाली बसून बसून एकदम व्यवस्थित इथपर्यंत आलो. अगदी खाली जाईपर्यंत इथे व्ह्यू पॉइंट होते. 350 फूट उंच कातलावरून तो खाली कोसळत होता. त्याचे तुषार 50 ते 60 फुटापर्यंत उडत होते.
इथे जास्त प्रमाणात लाल माती आहे, त्याच्या कारण त्याचा कलर चहासारखा दिसत होता. मित्रांनो, वरती आहे लेंडी नदी आणि त्याच्यावरूनच हा कोसळतोय हिरडपाड्याचा धबधबा. पाणी बघा, एकदम चहासारखं पाणी वाटतोय. पांढरं. स्थानिक लोकांच्या माहितीप्रमाणे पाण्याची पातळी बरीच खोल आहे आणि पाण्याखाली जास्त प्रमाणात खडक आहे. शेवटी दगडावर बसूनच मनसोक्त आनंद घेण्यात धन्यता मानली. बराच वेळ त्याला न्याहाळत बसलो. रिमझिम रिमझिम मोती बरसती, हिरवे पाचू सडा सभोवती, डोह सुंदर पक्षी बोलती, शुभ्र तारा धरणीवरती. हे न्याहाळताना बालपणीच्या आठवणीत हरवून जायला होतं. चारही बाजूने डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, सर्वत्र जंगल आणि नीरव शांतता. तसंच धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा खलखलाट. हे दृश्य खूप मनोहारी आणि विलोभनीय होतं.